त्यांच्या नादी लागून मला पण वेडा करते या फोन. अय्यो मम्मी पण छोटी पोरगी झाली आहे. सो मी रेडी झाली आहे. मम्मी पण रेडी आहे, मी पण रेडी आहे, मोनू रेडी होते आहे. मोनू लवकर हो ना. आणि मम्मीला रात्रीच्या 8 वाजता चाय पाहिजे. चाय मी हे घातलं आहे. चांगलं वाटतंय की नाही माहित नाही, पण मला तरी छानच वाटतं ना म्हणून. मम्मीच हायलाइट होते, मी तर दिसतच नाही. ओ भाई ही किती मोठी आहे. सो आम्ही आता चाललोय ओबराय मॉलमध्ये, कारण मम्मीला जायचंय. आज 15 ऑगस्ट आहे म्हणून तिला मॉलमध्ये जायचंय. हे मला माहिती आहे. पहिला जायची ना ऐश्वर्याला घेऊन, आयशूला घेऊन जायची पहिला. आणि आता आम्ही तिघच चाललोय फक्त. काल आम्ही लोक मी आणि मम्मीच फक्त गेलेलो, तर आज मोनू पण आहे आमच्या सोबत. आता मॉलमध्ये जाऊन मी चालू करेन ब्लॉग. मम्मी आता नेक्स्ट टाइम ना जेव्हा मी कार घेईन ना, कार आपण त्या कारने जाऊया. खूप झालं हे ऑटो बिटो चालवणार. कोण अजून कोण? मी बोलू कोण चालवेल? मी चालवणार, मला मारायचं नाही. मी चालवेल काय ना, तुम्ही दोघी पण मी चालवणार. कधी घेते मग मी काय? मी लवकरच एक कार घेईन आणि मीच चालवेन, मीच घेऊन जाईन तुम्हाला सगळीकडे. हा म्हणू मीच घेऊन जाणार आहे. काही करणार रोड क्रॉस करतात. अरे पण नीट तर झाला, गाड्या येतात का बघा तर ऍटलिस्ट. बोलते पण नाही. साईड मम्मी मला यायचं म्हणून असं तुला मी घेऊन दिलेलं आठव ना. आधी तिला घेऊन दिलं ते कॅप, सोनूला घेऊन दिलेलं. कॅप वालं माहितीये कितीचा होता तो ड्रेस. वा मम्मा कधी घेऊन देते? हे माझ्या सलांच्या इकडे पण आहे मला. ते ब्रँड आहे ते माहिती आहे, तेच बोलली मम्मी. काय यार, प्रत्येक मॉलमध्ये असतं डायमंड शो. माझ्याला काय एंट्री नाही. म्हणजे अरे सलॉनमध्ये जायचं इथे ऐकतच नाही. म्हणजे बाकीच्या लोकांना तर सोडलं असं जे एवढं हे करतात. मम्मा हळू बोल प्लीज. मोनू काय बोलते? हा मला खाऊया, पहिले पैसे लागेल. आम्हाला किती नाही देणार फ्रंट वरती. अरे थांब रे, पैसे येतील आता. येतील रे. त्यांच्यावर लय उडवते मम्मी मी. माझ्याकडे तसेच पैसे संपून जातात. त्यांच्यावरच उडवून पैसे लेस बोला. काय काय 30,000 35,000. बघ ना इथे बघ ना. तू लहान आहे तुझ्यासाठी. मुंबईची पब्लिक इकडेच येऊन उभी राहिली वाटतं. प्लीज तुमचं हे रिंगा प्लीज बंद करा. हा बर्गर किंग. चल आताच नंतर नाही. चिकन तुटलं माझं. श्रावण काय करणार. मम्मीचं श्रावण आहे ना. एवढे मस्त प्राईस आहेत भाई. 5-10 मिनिटापासून आम्ही लोक फक्त टेबलच शोधत होतो. आम्हाला टेबलच भेटत नव्हता.
मम्मी इथे गेली आहे, इकडे गेली आहे. तिला काहीतरी भलतंच पाहिजे. मग ते चांगलं लागतं. मी टेस्ट करेन ना. कसं आहे? जाऊन ये ना. जा, तिला कंटाळा आला. जा. मम्मा आपण हॉटेलमध्ये नाही आहे. बोलव आपल्याकडे जवळ आणि मग बोल. हा काय नाही, इंडियन मॉम थिंग्स, अजून काय नाही है ना. एकदा हे किती वाईड अँगल आहे माहिती आहे. तुम्ही दोघं हे पण आहे. पण सब मेरा है. या बाजूला. मैम बिग फैन मैम ऑटोग्राफ प्लीज ऑटोग्राफ मैम बिग फैन. आणि आम्ही तिघं आता थोडेसे फोटो काढायला. मम्मा ओरडू नको ना प्लीज. हे लोक ना कुठे पण जिथे रस्ता दिसतं तिथे चालत राहतात. बघत नाही की तो रस्ता कुठे जातोय कुठे नाही. बीस. अरे फोटो काढायला चाललोय ने. क्या मम्मी? फोटो सेशन पण करून झालंय. आता कुठे मम्मी? राऊंड मारे जरा हजम होते जेवण. देन विल गो होम. देसी मॉम. लिपस्टिक गेली यार. मोनू या इकडे. असं खूप प्राऊड आहे. हां आज खूप क्राऊड आहे. डिस्काउंट वगैरे असेल ना 15 ऑगस्टची म्हणून. इथून मला ते आवडलं असं. मम्मा स्टारबक्सच्या इथे जाऊन तू फक्त फोटो काढणार. मग काय झालं. नंतर माहिती पडत स्टारबक्स. पण असं खाली जायला नाही आहे काय? स्टारबक्स मध्ये कमी जाऊ नाही शकत. जाऊ शकते भाई, का नाही जाऊ शकत. या टोइंग टोइंग. चिंता शॉपिंग केली. काय गरज आहे करायची. मीच होती सोबत. आता त्या दिवशी मला इथे फोटो काढला. मम्मा फोटो काढायचं काय? इथे उभी राहते मी आणि असा फोटो काढला. मग तुझ्या फोनवर काढ. फोटो पण काढत नाही माझा. मम्मा किती फोटो काढले आपण वरती. इथे काय फोटो काढायचा पागल सर्व. लोकांपर्यंत कधी पहिला आले नाहीत काय लोक. असं होतं मम्मा. तेव्हा सर्व बंद होतं. आपल्या बापाच्या त्या लोकांना पण टाईम आहे की नाही घरी जायचा काय. म्हणून हर टाइम बिझीच असते कॉलवर. लस थोडं जिरवत चाल ना.
बचत. तिची केस पण मला रडायला येतं की माझे किती चांगली केस होते, मी कापली. पण आता ती परत वाढतायत. आपल्याकडे आहे हा सेम फाउंडेशन. आता आम्ही चाललोय घरी. थोडंसं खाल्लंय तर पोट भरलंय म्हणून थोडंसं वॉकिंग अँड देन मग आम्ही पुढून ऑटो पकडून डायरेक्ट घरी. आणि ही भांडते कॉलवर. तुला काय वाव हां आवडलं मला. छान आहे. ए मम्मा आपण थांब, कुठे चाललोय? काय म्हणू तू तर बघ आपण कुठे चाललोय. मोनी त्याच्यात छान छान दिसेल ना टकलीवर. हां त्यात मोनला टकलं करायला लागेल. मम्मा गप्पच. मोनचं थोडं असं मम्मीला काय पण चांगलं वाटतं, पण ठीक आहे. छोटे छोटे चीजों में खुशी ढूंढनी चाहिए. हाँ वाटतं इथेच कुठेतरी राहतात. मम्मी मागून बघा. कोरियन बुक. लय कंटाळा आलाय. आम्ही खूप खाल्लंय म्हणून आम्ही जरासं चालत चाललोय थोडंसं. पहिलं मम्मीकडे स्कूटी होती तर आम्ही स्कूटीने जायचो. चांगलं वाटायचं. लगेच ट्रिपल सीट जायचो. मम्मा तिच्याकडे लायसन्स नाही आहे. मारू लात मारू लात मारू परत मारू. पण आता रोडवर गेले तर मारलीच असते. पुष्कर हिची हाईट सर्वात मोठी आहे. फोटो काढून आपण तेव्हा आता मोन मात्र तरी मोन मोनची हील बघा जोर बघा. आणि माझी हाईट छोटी आहे. येशू आणि माझी हाईट सेम आहे. 5 फूट या. एवढी पण नसते. एवढी पण नसते. हां जा जा तुझीच गाडी. कॅटवॉक करून दाखवा. मम्मी पण चालू झाली आहे रोडवर. झाला भाई, विषय संपला इथेच. बस स्टॉप बघा समोरच आहे आणि एवढी गर्दी आहे बघा. मम्मी माझ्यासारखी काय मी नाही का बस ह्याच्या नादी लागू मला पण वेडा करते ती फोन. अय्यो मम्मी पण छोटी पोरगी झाली आहे. रोज घेते रोज मोनी. अरे माझ्या स्वतःसाठी मी रोज. अच्छा मला दे ना मग. 2 रोज दे. 2 रोज दे. 2 मतलब एक ही रोज मेरे लिए बस हो गए. नहीं 2 रोज. अब मैं बोल रहा था 2 रोज होना चाहिए कि सिर्फ रोज चाहिए. मी विचारलं त्याला फक्त रोज आहे का तर तो हा बोलला म्हणून मी थांबली. त्याला वाटलं असेल तू कुंडी विकत घेते. हेच बाकी आहे. मम्मा तू जा वरती आम्ही येतो. नाही नाही फिरायला थोडं का नाही 2 मिनिटात येतो का. ते खाऊन टाकले मी. सो आता काढते थांब. येशू हर्ट होतं.
काय होतं? नको करू थांब मला ब्लॉग एंड करू दे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. भेटूया नेक्स्ट बाय 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 ब्लॉग मध्ये. भेटूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस.